नागपुर में आज ओबीसी समाज का शक्ति प्रदर्शन होने जा रहा है। मराठा समाज को कुणबी प्रमाण पत्र देने वाले सरकारी जीआर के खिलाफ यह बड़ा महामोर्चा आयोजित किया गया है। विजय वडेट्टीवार की अनुयायियों से यशवंत स्टेडियम से शुरू होने वाली पदयात्रा में प्रदेश भर से लाखों लोग जुट गए हैं। नागपुर में आज ओबीसी समाज का ऐतिहासिक शक्ति प्रदर्शन देखने को मिल रहा है। मराठा समाज को कुणबी प्रमाण पत्र देने वाले सरकारी जीआर के विरोध में यह महामोर्चा आयोजित किया गया है। महाराष्ट्र के कांग्रेस नेता और ओबीसी समाज के प्रमुख चेहरा विजय वडेट्टीवार की अनुयायियों में यह मोर्चा यशवंत स्टेडियम से निकलकर संविधान चौक तक पहुंचेगा। राज्य भर से ओबीसी समाज के लोग बड़ी संख्या में नागपुर पहुंच चुके हैं। मोर्चा निघणार आहे। जवळजवळ 1 घंट्यानंतर सगळे कार्यकर्ते पूर्ण विदर्भातून महाराष्ट्रामधून पोहोचतील आणि इथून मोर्चाला सुरुवात होईल आणि तो संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे। कसे येतील आम्ही आमचा विरोध आहे, त्यांना वेगळे आरक्षण द्या सरकारने, आमचं काही म्हणणं नाही आणि आरक्षण वाढवून द्या, पण आमच्या ओबीसीच्या याच्यामधून ते कुणब्याचे प्रमाणपत्र जे मागत आहे त्याला आमचा विरोध आहे आणि शासनाने काढलेला जो जीआर आहे त्याला विरोध आहे। त्या जीआरच्या विरोधात हा मोर्चा आहे। विदर्भ के सभी जिलों से हजारों कार्यकर्ता अलग अलग ठिकानों से शहर में दाखिल हो चुके हैं। सड़कें नारों से गूंज रही है। मुख्यमंत्री म्हणतायत की ओबीसीला धक्का लागणार नाही, हे दादांत चुकीचं आहे। हे लाल वादळ जे मुंबईत गेलं होतं ह्यांना काहीतरी करून मुंबईच्या बाहेर काढायचं होतं आणि त्यामुळे ह्यांनी हा निर्णय घेतला। हरकत नाही, त्यांनी भाऊने आमची साथ सोडली असेल, पण भाऊंना एकच सांगणं आहे की ज्यावेळेला तुमच्यावरती वेळ होती त्यावेळेला संपूर्ण ओबीसी समाज हा तुमच्या पाठीशी राहिलेला होता, हे मात्र विसरू नका। आज तुम्ही जरी म्हणत असला की ओबीसी हा तुमचा DNA आहे, पण तशा पद्धतीचं आम्हाला वागणं दिसलं नाही। ठीक आहे, तुमची राजकीय अडचण त्यावेळेला असेल, आम्ही समजू शकतो, पण तुम्ही आता निदान कमीत कमी या सर्व ओबीसी जनतेचा आक्रोश बघून हा ओबीसी जीआर रद्द केला पाहिजे। त्यातली त्यात कमीत कमी उद्या ज्या मार्च अखेर ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये तरी कमीत कमी शासनानं नवीन जीआर काढावा आणि कुणबी दाखले घेऊन जे नवे ओबीसी होणार आहेत त्यांना मात्र निवडणुकीची संधी मिळता कामा नये अशा प्रकारचा जीआर काढावा। कारण की संधी न मिळाल्यांना आरक्षण असतं। मराठा समाजाला राजकारणामध्ये भरपूर संधी आहे आणि त्यामुळं असा जीआर काढायला काही हरकत नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी आजच्या मोर्चानंतर हा प्रथम ताबडतोब जीआर काढावा आणि सकल ओबीसीला हा पहिला दिलासा द्यावा, अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। 2 तारखेचा जीआर, 2 सप्टेंबरचा जीआर हा किती ओबीसी करिता, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता, ओबीसी समाजाकरिता जसा घातक आहे, जसा विकासाचा अडथळा आहे, त्याचप्रमाणे किंवा त्या अगोदर सुद्धा कसं ओबीसीच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक ह्या उच्च शिक्षण संशोधकांना कसं सोसावं लागत आहे। जागेवर त्यांना प्रत्येक समस्याहून समोर जावे लागत आहे आणि एवढी काटकसर करून सुद्धा त्यांना जे ध्येय निश्चित करावं लागत असते ते ध्येय सुद्धा निश्चित त्यांना करता येत नाही। ते याच्याकरिता की हा 2 सप्टेंबरच्या जीआर अगोदर सुद्धा ओबीसीच्या विद्यार्थ्यांसोबत आणि मराठ्यांचे जे विद्यार्थी आहेत यांचा तुलनात्मक अभ्यास जर केला तर नेहमी मराठ्यांच्या विद्यार्थी जे सारथीचे विद्यार्थी आहेत यांच्यासोबत नेहमी न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते, नेहमी सकारात्मकतेच्या भावनेतून पाहिलं जाते, नेहमी त्यांना नेहमी मदतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते। पण त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री साहेब सत्ताधारी पक्षांना मी विशेष उल्लेख करू इच्छितो की ज्या प्रकारे मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की त्यांच्यामध्ये ओबीसीचा DNA आहे, तर ओबीसीचे DNA आहे तर ओबीसीचे विद्यार्थी, संशोधक करणारे विद्यार्थी, महाज्योतीचे विद्यार्थी, महाज्योती फेलोशिप 2000 चे विद्यार्थी, त्यांची डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून जे फेलोशिप रखडलेली आहे, खरोखर त्यांच्या डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासूनची फेलोशिप का अदा करत नाहीये। आधीच आम्हाला सारथी, बार्टी आणि महाज्योती, सारथी आणि बार्टीला नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिलेली आहे आणि आम्ही महाज्योतीचे बॅच 2023 चे विद्यार्थी आहे। समान जीआर, समान धोरण, सगळ्या गोष्टी समान असून सुद्धा महाज्योतीला हर वेळेस डावलण्याचं काम करत आहे सरकार। त्याच्यामुळे मागील 2 वर्षाची जी पण नोंदणी दिनांकापासून फेलोशिप आहे रखडलेली ती त्वरित अदा करावी। कारण सर याचं इम्पॅक्ट आमच्या संशोधनावर होते। जानेवारी आलं की आमचं सबमिशनचं प्रोसेसला लागणार। फंडिंग नसल्यामुळे आमचं कुठे ना कुठे संशोधन, मानसिक, फिजिकली सगळ्याच गोष्टींना इम्पैक्ट पड़ते हैं। वडेट्टीवार ने साफ कहा है, यह लड़ाई सिर्फ आरक्षण की नहीं, आने वाली पीढ़ियों के भविष्य की है। नागपुर के यशवंत स्टेडियम से शुरू होकर संविधान चौक तक यह महामोर्चा सरकार को सीधा संदेश देगा, ओबीसी आरक्षण से छेड़छाड़ बर्दाश्त नहीं की जाएगी।